लक्कडकोटमध्ये घाणीचा कहर, नाळीचे पाणी थेट घरात, नागरिकांचा संताप उसळला। प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रशासन झोपेत, नुराणी नगरमध्ये सांडपाण्याचा पूर। 5 नगरसेवकांचा दुर्लक्षाचा कळस, गोरगरिबांच्या दारात नाळीचे घाणपाणी। आज दिनांक 22 रविवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील लक्कडकोट परिसरातील नुराणी नगर येथे सध्या अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले असून नाळ्यांचे सांडपाणी थेट नागरिकांच्या घराच्या दारात येत आहे। परिसरातील नाळ्या तुडुंब भरून रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या मते ही समस्या नवीन नसून अनेक दिवसांपासून ती गंभीर होत चालली आहे। मात्र महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वेळोवेळी तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे या प्रभागातील निवडून आलेले 5ही नगरसेवक गोरगरीब वस्तीच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने हवेत विरली असून आता नागरिकांना घाण, दुर्गंधी आणि आजारांचा सामना करावा लागत आहे। या सांडपाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून साथीचे आजार पसरू लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावर साचलेल्या घाणीमुळे ये-जा करणेही कठीण झाले आहे। नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की जर लवकरात लवकर नाळ्यांची साफसफाई करून योग्य ती व्यवस्था केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल। आम्हाला फक्त आश्वासन नको, तात्काळ काम हवे, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे। आता तरी महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का की लक्कडकोटमधील नागरिकांना अशाच परिस्थितीत जगावे लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे। लोक तुफान डिजिटल न्यूज नेटवर्क, अशफाक पटेल।